Ah
मला सांगा महिला मंडळ, आणि खरंच सांगा कोणाला घाबरती, कोणाची बायको घाबरती कोणाला? अहो आम्हाला घाबरत नाही तर तुम्हाला काय? रोज 2000 लोक आहेत आमच्या समोर, रोज 2000 लोकांना ज्ञान सांगून घरी जायचं आणि आमची न म्हणायचं आमच्या महाराजांना तर काही कळतच नाही. काय बोलता महाराज? चला महिला मंडळ भजन करायचं, लाजायचं नाही. महिला जुन्या काळातल्या महिला जात्यावर, मगाशी कुठे गेले ते दादा? आमच्या दोघांची चर्चा झाली. जात्यावर बसल्या, हा बरोबर बाबा, जात्यावर बसल्या की गाणं सुरू व्हायचं, सुंदर माझे जाते ग. जुन्या काळातल्या महिला ओव्या म्हणायच्या. जुन्या काळातल्या महिला लग्नामध्ये पतीच्या नावाचे उखाणे घ्यायच्या. उखाणे मोठे मोठे असायचे, मला भरपूर येतात. एक सांगू का? जुन्या काळातल्या महिला कशा उखाणे घ्यायच्या सांगू का? नको? महिला मंडळ सांगू का? बरं जाऊ द्या, नको सांगू. बरं सांगतो ऐका. पंढरपुराच्या वाळवंटामध्ये डोक्यावर तुळस घेऊन पांडुरंग परमात्म्याकडे एक बाई पाहत होती. किती सुंदर उखाणा घेतला तिनं बघा. ती म्हणली, येत होते जात होते खिडकीमधून पाहत होत्या, खिडकीला 3 तारा, अडकी त्याला उंगर 12, पान खाते 13, घाम येतो जरा जरा. तिकडून आला व्यापारी, त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाड्याला, हंडाने ते पाण्याला पाणी आणते आडाचं. वाडा बनते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, वाड्यात होतं पलंग, पलंगाव गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीवर कप, कपाला घर, घराला भिंत, भिंतीवर होती घडी, घडीत वाजला 1, आणि पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेक. असे मला 130 येतात. अजून एक सांगू का? नको? बरं जाऊ द्या, नको का सांगू का? मोठ्याने बोला ना. माझं उखाणं ना, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. वा, आता हाय ते म्हणतात वहीत मांडून घेतलेत म्हणलं, आता तुमच्यासाठी बी सांगतो काय त्याला तो ऐका. तुमचं नाव काय दादा? हरिदा. अरे वा, चांगलं नाव आहे, तुमच्यावरच घेतो मग. चला हरिदास, बरोबर ना? आहे का? अहो आधी केली बार्शी पैठण केलं, गेल्या वर्षी पैठणची माता कवर. पंढरपूरला जायची आवड, पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा. विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याची हवा पाहू, कैकाडी महाराजाचा मठ पाहू, कैकाडी महाराजाच्या मठाला घालते मी वेडा. पुढा आला वाकडीचा वाडा, वाकडीच्या वड्याला सोन्याची हलकी. पुढे आली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा. पुढे आला गोपाळपुरा, गोपाळपुऱ्यात जनाबाईचा खेळ. आता झाली आळंदीला जायची वेळ, आळंदीला थोर थोर साधू संत, थोर थोर साधू संतांची करते मी सेवा. पती म्हणतात माहूरला जावा, माहूरची साडी औंढा नागनाथाची पाहू फडी. औंढा नागनाथापाशी झाली दाटी, बासरला येणं केलं सरस्वतीसाठी. सरस्वती पाशी एक मुक्काम राहू, राजूरचा गणपती पाहू. राजूरच्या गणपतीपाशी चतुर्थी सोडली. घाई घाई परळीला आले ग बाई, परळीच्या देवा शिवरात्रीला हवा. पती म्हणतात काशीला जावा, काशीला केले 4 धाम. आधी केली ब्रह्मगिरी, नंतर केली त्र्यंबकेश्वरी. त्र्यंबकेश्वरी पाशी एक मुक्काम राहू, हवा ललिताची पाहू. शिर्डी साईबाबाला जाऊ, शिर्डी साईबाबा पाशी धनुष्यबाण. मुंबईत मुंबादेवी छान, आणि मुंबईमध्ये मंत्र्यांची भरली सभा, आणि हरिदास पाटलाच्या पाठीमाग परमेश्वर उभा. खरं सांगा, तुमच्या लग्नात तरी एवढं लांब घेतलं होतं का? मी घेतलं का नाही? आणि काढा 5000. चला बाबा, जुना काळ चांगला होता. सणावळी वा, वेळ थोडासा कमी राहिलाय आपल्याला. प्रयत्न करतो, पण बघू वेळेनुसार. आता 2-3 डिमांड आहेत दाजी. डिमांड अजून एक आहे नितू मांडकेची. नितू मांडकेची डिमांड त्या दिदीची. आल्याबरोबर ती म्हणली, बाबा दुसरे काही नाही, मला डॉक्टर ऐकायचे. आणि आता सरांची एक डिमांड आहे, पण हे या डिमांडीला 1-1.5 तास जाणार आहे. सकाळी 5 ते 4 ते 6 हनुमान जयंतीचं कीर्तन माझं मरकळलं आहे. पहाटे 4 ते 6 आपल्या आळंदीच्या जवळ मरकळ नावाचं गाव आहे. पत्रिका आली, मी तुम्हाला नंतर दाखवू शकतो. एक 4-4.5 तास तर वेळ कमीत कमी जायला लागेल. बघू वेळेनुसार बाबा, जमलं तर 100%. आणि ज्याला कोणाला ऐकायची असेल त्यांना युट्यूबला घरी गेल्यावर सर्च करा. तुम्हाला भारताचा 2000 वर्षापूर्वीचा इतिहास महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्यांदा सांगितलेला कीर्तनकार मी आहे. नंतर बऱ्याच कॉपी पेस्ट झाल्या, पण ते सगळे आपले विद्यार्थी आहेत गुरुजी. ज्यांनी कॉपी पेस्ट केल्या ते आपले विद्यार्थी. लाईव्ह बोलतो मी. चला, महत्वाचं आहे, ऐका लक्षपूर्वक. म्हणून सुंदर भजन करा महिला मंडळी, गोड भजन करा, लाजायचं नाही, घाबरायचं नाही. सुरुवातीला महिला भजन करतील, नंतर पुरुष भजन करतील. महिला मंडळ भजन करताना अजिबात घ्या. बघू तुमचा आवाज जास्त येतोय का आमचा जास्त येतोय? महिला मंडळ म्हणताना सगळ्या जणी माझ्या पाठीमागं फक्त महिला म्हणा, नामदेव जनाबाई. जसा जीव चाललाय नामदेव जनाबाई.
अरे जरा मोठ्यानं म्हणा, भांडण लागल्यावर किती मोठ्याने भांडता होय का? मोठ्यानं म्हणा, मोठ्यानं. महिला मंडळ मोठ्यानं म्हणा. नामदेव जनाबाई, हा. सोपान काका मुक्ताबाई, वा. नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, वा. नामदेव जनाबाई, टाळी काही वाजत नाही. ते चिरकत आहे, आवाज कमी राहू द्या. टाळी वाजवायला नव्हती सांगितली, म्हणायला सांगितलं होतं तुम्हाला. येडी हळद कुणीकडची. बरं जाऊ द्या. महिला मंडळ तुम्ही भजन केलं खरं, पण तुमचं भजन काय मला पटलं नाही. भजन कसं करावं लागतं माहितीये? भजन किती गोड असतं, भजन किती शिस्तीत असतं, भजनामध्ये किती आनंद असतो, भजनामध्ये आवाज किती मंजूळ असतो, हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर आता आमच्या पुरुष मंडळीचं ऐका. ए मंजुळा आवाजाचे धनी, तुमच्या जीवाला वचनात बोललोय त्यांना. सगळ्या पुरुष मंडळीने हात वर करा. कट्ट्यावर वाट्यावर बसलेले हात वर. पुरुष मंडळी हात वर. ज्याला ज्याला वाटतं मी पुरुष आहे त्याने हात वर करा. उभा राहिलेले सोडून तुम्ही दोघंही सोडा. आणि महत्वाचं आहे, खरं सांगा, महिला मंडळीपेक्षा एक नंबर आवाज येणार का? वा. अजून एकदा, महिला मंडळीपेक्षा एक नंबर आवाज येणार का? काय तरी तुम्हाला भजन आमचं शिका. बघा किती गोड भजन करतात. आणि हे भजन घ्या आणि घरी जाण आम्ही जसं करतो तसं रोज करा. हे बघा बरं का, तुमच्या जीवावर बोललोय. माझी सगळी इज्जत तुमच्या हातात आहे. इज्जत घालू नका माझी. तुमच्याकडून निवडणुकीला उभा राहणार आहे. बहुमतानं विजय आपलाच झाला पाहिजे. पुरुष पार्टी. सगळ्यांना हात वर आणि म्हणा सगळेजण, राधे कृष्णा राधे कृष्णा 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 राधे राधे. अरे माझं सगळं डिपॉझिट जप्त केलं रे तुम्ही. एकही मतदान पडू दिलं नाही. सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करा. विडो पकवास वादकासाठी आणि गायकासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. लाथाळीला संसार केला षडवर्मेचा मार. थोडा विकू द्या. जन धन तन केले तृणाही समान. लाथाळीला संसार केला षडवर्मेचा मार. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. लाथाळीला संसार केला षडवर्मेचा मार. समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम. जगननीत पाणी मंडनम मंडनानाम. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम. सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन.
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारे हरि कीर्तन में राम जी को लाना लखन जी को लाना 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 सारा परिवार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारे हरि कीर्तन में बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार केला षडउर्मीचा मार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकाची मायबाप अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबा राय अधिक करून श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय सकल संत मांदियाळीच्या कृपा आशीर्वादानं गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 36 वर्षापासून चालत असलेला या वर्षी 37व्या वर्षामध्ये याचं पदार्पण आहे आणि बघता बघता 37वं वर्ष सुद्धा समारोपाच्या दिशेने प्रवेश करतंय प्रवास करतंय अत्यंत भव्य दिव्य अशा पद्धतीचं नियोजन थोडा विको कमी करा समस्त ग्रामस्थ मंडळी शंभूखेडा नावाचं हे गाव अत्यंत सुंदर आणि अत्यंत देखणं नियोजन समस्त ग्रामस्थांनी केलंय त्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो सेवेसाठी उपस्थित महाराष्ट्रातील परिसरातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारी मंडळी आज माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहे त्यांना मनापासून धन्यवाद देतो आजपर्यंत टीव्हीला ज्यांना आम्ही पाहत होतो इंडियन आयडल नावाची एक सुंदर अशी मालिका त्या मालिकेमध्ये ज्यांना आम्ही पाहिलं आदरणीय आमचे हरिभक्त पारायण जाधव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत अविनाश महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा एवढं सुंदर गाणं त्यांच्या कंठामध्ये सरस्वतीचा वास आहे मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो संगीत ही साधना फार कठीण आहे संगीत हे एकांतातलं गुज आहे संगीत ही हृदयाची भाषा आहे संगीत हे दोन जीवांचं मिलन आहे संगीत म्हणजे अंतरात्म्याने परमात्म्याला दिलेलं एक आलिंगन आहे आणि संगीता वाचून प्रवास म्हणजे वृक्ष वाळवंटातून प्रवास आहे असे असणारे आदरणीय अविनाश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत अत्यंत सुंदर गाणं आहे अत्यंत गोड गळा आहे जेवढं सुंदर गाणं आहे तेवढा सुंदर स्वभाव आहे जेवढं सुंदर गाणं आहे तेवढा सुंदर स्वभाव आहे नाही तर बऱ्याच लोकांचं गाणं चांगलं आहे थोडं कमी येते पण स्वभाव मात्र टाईट आहे पण आज गाणं अत्यंत उंचीच आहे पण स्वभाव मात्र नम्रतेचा आहे म्हणून त्यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजवा मनापासून धन्यवाद आहे त्यांना त्याचबरोबर त्यांच्या शेजारी असणारे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य संगीत विशारद संगीत अलंकार आदरणीय श्री हरिभक्त पारायण स्वररत्न तुषार महाराज गाडे या ठिकाणी उपस्थित आहेत महाराजांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा अत्यंत सुंदर गाणं आहे आपल्या परिसराचं वैभव आहे त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो त्याचबरोबर आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे विद्यार्थी उपस्थित आहेत कोणाची संस्था आहे महाराजांची त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा अत्यंत सुंदर ही बालगोपाळ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्याचबरोबर पखवाज वाजवण्यासाठी आपल्या परिसरातील महाराष्ट्रातील नामवंत मृदंगाचार्य मृदंग अलंकार
हरिभक्त परायण श्री ऋषिकेश महाराज कदम या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आदरणीय हरिभक्त परायण श्री विष्णू महाराज सोनमळे या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हे पखवाज वादकासाठी अजून एकदा वाजवा, कारण त्याचं कारण आहे, पखवाज वादकावर माझं जरा जास्त प्रेम आहे. वारकरी संप्रदायामधील सगळ्यात कष्टाची साधना कोणती असेल तर तिचं नाव पखवाज आहे. सांगू तुम्हाला, गाणाऱ्या माणसाला चलता चलता एखादी नवीन चाल तयार करता येते, चलता चलता गाऊ शकतात आणि इथं आल्यावर पण ते म्हणू शकतात. पण यांना नवीन बोल तयार करायचा असला, वाजवायचं म्हणलं तर अगोदर पखवाज रूम मध्ये घेऊन बसावं लागतं आणि नंतर वाजवावा लागतो. याच्याही पुढे जाऊन सांगतो, दिंडीमध्ये जर आम्ही गायक लोक चाललो तर आमच्या गळ्यामध्ये 1-1.5 किलोचा टाळ असू शकतो. पण या आळंदी ते पंढरपूरचा प्रवास करत असताना आमच्या पखवाज वादकांना 15-15, 20-20 किलोचा पखवाज गळ्यामध्ये घेऊन आळंदी ते पंढरपूर चालावं लागतं. यांच्यावर माझं विशेष प्रेम काय माहितीये, यांच्या हातामध्ये एक वेगळी जादू आहे. जादू अशी आहे की मेलेल्या जनावराच्या कातडाला सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलायला लावणारे ते हात आहेत. आपलं तोंड सुद्धा विठ्ठल विठ्ठल बोलत नाही, फार मोठी शोकांतिक आहे. आणि तुम्ही म्हणाल महाराज तुमचं का बरं त्यांच्यावर जास्त प्रेम आहे? मला त्याच्यातलं बरंच कळतं म्हणून माझं प्रेम आहे. याच्याही पलीकडे जाऊन सांगू, मी अगोदर तेच करत होतो, पण त्या धंद्यात परवडाना म्हणून इकडं आलो. आता त्या काळात परवडत नव्हतं, आता चांगले दिवस चांगले तुमचे आता, म्हणून दोघांनाही मनापासून धन्यवाद देतो. ओम साई यूट्यूब चॅनलचे मालक आमचे आदरणीय दाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. दाजींना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. कुठं बसलेत काय माहिती दाजी, चला त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आणि सेवेला सुरुवात. विडाला थोडा आवाज मोकळा ठेवा, एकदम प्लेन पण नको. सेवेसाठी निवडलेल्या अभंगावर मला चिंतन द्यायचं आहे. तत्पूर्वी तुमच्याशी थोडस प्राथमिक मला बोलायचं आहे. मी नेहमी माझ्या कीर्तनामध्ये सांगत असतो, महाराज तुम्ही आम्ही भाग्यवान माणसं आहोत. भाग्यवान या करता आहोत कारण आपला जन्म या महाराष्ट्रामध्ये झाला. भारताचे एक पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. ते नेहमी त्यांच्या सभेमध्ये सांगायचे, ते म्हणायचे की तुमचा महाराष्ट्र खूप भाग्यवान आहे. एका पत्रकारानं चलता चलता त्यांना प्रश्न विचारला, का हो साहेब, का आमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे? त्यावेळेस त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणले, तुमचा महाराष्ट्र या करता भाग्यवान आहे कारण या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण ते पुढचं वाक्य फार सुंदर बोलायचे, ते मला फार आवडतं. ते म्हणायचे, या भारत देशामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही तेवढे संत तुमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. पण महाराष्ट्रातल्या लोकांना संत असताना कळाले नाही, गेल्यानंतर कळाले. अहो माझे माऊली ज्ञानोबाराय असताना कधी त्यांना कोणी शिवू दिलं नाही आणि आता शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना अंगावर वस्त्र मिळाले नाही आणि आता 2-2 किलो चांदीच्या वजनाचा फेटा आहे. असताना माझ्या ज्ञानोबारायाला झोपायला जागा मिळाली नाही आणि आता झोपण्यासाठी चांदीचा पलंग आहे. असताना लोकांनी कधी इंद्रायणीला शिव दिला नाही का, तर इंद्रायणी बाटेल. आणि आता समाधीला पंचामृताची अंघोळ आहे आणि ते पंचामृत ठेवण्यासाठी तांब्या पितळाची भांडी नाही, तर चांदीची घागर, चांदीचं गंगालय, चांदीचं पंचपाळ आणि चांदीची पंचारती आहे. अहो असताना मुलं 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर माधुकरीसाठी गेली तर दगडा विटा मातीशिवाय त्यांना कधी काही मिळालंच नाही. आणि आता त्याच मुलांच्या दर्शनासाठी 2-2, 2.5 किलोमीटर अंतरावर रांगा आहेत. असताना या समाजानं माझ्या ज्ञानोबारायाला खापर मिळू दिलं नाही आणि आता सोन्याच्या ताटात नैवेद्य आहे. हवा असताना शिवला की पाप होत होतं, असताना शिवला की पाप होत होतं आणि आता त्यांना शिवल्यावर माझं पाप निघून जातंय म्हणून त्यांना शिवण्यासाठी आळंदीला गर्दी आहे. असताना याच समाजानं माझ्या ज्ञानोबारायाला आई आणि बापाचं प्रेम मिळू दिलं नाही. आता संपूर्ण जगाची मायबाप माझी ज्ञानराज माऊली झाली. अहो असताना पैठणला न्याय मिळू दिला नाही. आता आपल्यावर अन्याय झाला की आपण न्याय मागण्यासाठी आळंदीला जातो. असताना माझी माऊली पहिल्यांदा पंढरीला निघाली तर अनवाणी पायानं माझ्या माऊलीनं पंढरीची वारी केली. अरे पाय उन्हामध्ये भाजत होते
म्हणून वडाची पानं पायाला बांधली आणि पहिली पंढरीची वारी माझ्या ज्ञानोबारायानं केली. आणि आता माऊली पंढरीला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहेत. चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे आणि चांदीच्या रथाला बैलजोड कोणाचा जुंपायचा म्हणून निलाव आहे. आणि निलावामध्ये ज्याचा नंबर येईल त्याची बैलांसकट आळंदीमध्ये मिरवणूक आहे. काय दिलं बोला, काय दिलं काय या समाजानं संतांना? अहो दिला तो केवळ त्रासच ना. एका टायमाचं अन्न मिळू दिलं नाही माझ्या ज्ञानोबारायाला. विसोबा खेचरानं एका टायमाचं अन्न मिळू दिलं नाही माझ्या ज्ञानोबारायाला. त्याच आळंदीतल्या लोकांनी ज्ञानोबारायाला एका टायमाचं अन्न मिळू दिलं नाही. पण आज तीच आळंदीतली लोक ज्ञानोबारायाची आरती केल्याशिवाय त्यांना 2 टायमाचं जेवण मिळत नाही. एकदा आळंदीला जा, माझ्या ज्ञानोबारायाच्या समाधीवर तुमचं कपाळ एकदा टेकून बघा. असं समजा की आज माऊलींनी निरोप धाडला या माऊलीकडं. एकदा आळंदीला जा, ज्ञानोबारायाच्या पवित्र समाधीवर तुमचं कपाळ एकदा टेकून तर बघा ना, तुमचं प्रारब्ध बदलल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणतात की माणूस जन्माला आल्याच्या नंतर 5व्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते. असं म्हणतात माणूस जन्माला आल्याच्या नंतर 5व्या दिवशी सटवी त्याच्या कपाळावर त्याचं प्रारब्ध लिहिते. पण तेच कपाळ जर तुम्ही ज्ञानोबारायाच्या समाधीवर टेकवलं ना तर सटवीनं लिहिलेलं प्रारब्ध सुद्धा बदलवण्याची ताकद माझ्या ज्ञानोबारायाच्या समाधीमध्ये. एकदा आळंदीला जा. आपण भाग्यवान माणसं आहोत की साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेल्या भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे. सेवेसाठी निवडलेला अभंग त्याच महाराष्ट्रातला एका थोर साधूचा आहे. काय त्या साधूचा परिचय सांगतोय का? साहित्य सोनियाच्या खाणेतून शब्द रत्नांची निर्मिती करणारे, महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचोमेद गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भांडाऱ्या भामचंद्र गोराड्या डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठागमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरानं लिहिला. इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं. आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देव यान पंथ ज्याच्यामुळं खुला झाला मायबाप, ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून शक्तीचं प्रदर्शन करतात. विडाला अभंग 4 चरणाचा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. या जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून सांगतात, आम्ही बळीवंत झालो, बळीयाचे अंकित आणि आम्ही झालो बळीवंत. तुकोबाराय म्हणतात आम्ही बळीवंत झालो. ज्या वेळेला तुकोबारायानं हा अभंग लिहायला घेतला ना त्यावेळेला देहूतले विद्वान पंडित लोक तुकोबारायाच्या समोर आले आणि तुकोबारायाला लोकांनी प्रश्न विचारायला सुरू केला. तुकोबाराय, तुम्ही डायरेक्ट म्हणता आम्ही बळीवंत झालो. अहो तुम्ही कशाच्या जोरावर बळीवंत झाला? बळाचं तुमच्याकडे नेमकं कशाचं बळ आहे? बळाचे अनेक प्रकार आहेत. आकाशातलं बळ वेगळंय, जमिनीतलं बळ वेगळंय, हवेतलं बळ वेगळंय, पाण्यातलं बळ वेगळंय, स्त्रियांचं बळ वेगळंय, पुरुषांचं बळ वेगळंय. तुमच्याकडे कशाचं बळ आहे? शास्त्रामध्ये बळाचे प्रामुख्यानं 5 प्रकार आहेत. काही काही लोकांकडे शारीरिक बळ आहे 1 नंबर, काही काही लोकांकडे कौटुंबिक बळ आहे 2 नंबर, काही काही लोकांकडे बुद्धीचं बळ आहे 3 नंबर, काही काही लोकांकडे संपत्तीचं बळ आहे 4 नंबर आणि काही काही लोकांकडे सत्तेचं बळ आहे 5 नंबर. जगद्गुरु तुकोबाराय तुमच्याकडे कशाचं बळ आहे? शारीरिक बळ जास्त झालंय का म्हणून तुम्ही म्हणता का आम्ही बळीवंत झालो? तुकोबाराय म्हणतात कसलं आलं माझ्याकडे शारीरिक बळ? कारण जी माणसं शरीरानं बलवान असतात ती माणसं कधीच कोणाला घाबरत नाही. तुम्ही गावातल्या सगळ्या कारभारी मंडळानं मला सांगा, गावात जर 200 किलो वजनाच्या पैलवानाकडे तुमचे 5,000 रुपये असतील तर तुम्ही माणसात मागताल का हो त्याला? माझी भाषा कळते का तुम्हाला? भाषेत तर काही फरक वाटत नाही ना. भाषेत फरक आहे म्हणून विचारलं. तुमच्या इकडची वेगळी आहे, ते मुंबईची वेगळी आहे, मराठवाड्यातली वेगळी आहे, त्या लातूरची अजून वेगळी आहे. त्या लातूरला एकदा कीर्तनाला गेलो, 1-2 तास लवकर गेलो. तिथले सरपंच उपसरपंच सगळे माझ्याकडे आले आणि मला म्हणले, महाराज बऱ्या झाल्या तुम्ही लवकर आल्या. म्हणलं गडबडीत मी साडी घालून तर नाही ना गेलो, खाली बघितलं पण तेवढ्यात कळालं इकडची भाषेत असली. भाषेत फरक असतो म्हणून विचारलं. हे बघा, मी लय अवघड कीर्तन करत बसणार नाही. उगा ही तर तुम्हाला घटन मटन पटन रज्जन सरपण ख्यातीन सत्ख्यातीन असत्ख्यातीन पूर्वमेवसान उत्तरमेवसान सांख्यन गौतमन कानादनन आबिर्वशनीन विक्षेपण आवडनन मोक्षण अपरोक्षनाशन परोक्षनाशन अनंत व्याप्ती असल्या भानगडीत पाडणार नाही.
सोप्या पद्धतीत माझे शब्द तुमच्या हृदयापर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न करणार आहे. आणि सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर कशाला अवघड बोलायचं. आमच्या काही काही लोकांना लय अवघड बोलण्याचा नाद आहे. माझा एक मित्र आहे, त्याला साहित्यिक बोलण्याचा नाद आहे. त्याला एक दिवशी म्हणलं मी, का रे तू माझ्या कीर्तनाला येणार होता तू तर आला नाही. तो म्हणला, महाराज त्याचं काय आहे ना, मी तुमच्या कीर्तनाला निघालोच होतो, परंतु मी माझ्या द्विचक्री यानावरून मार्गाक्रमण करत असता माझ्या द्विचक्री यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे आणि त्याच्यामध्ये हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग आहे, त्या रबरी भागाला मैवरील पाषाणाने सच्छिद्र केल्यामुळे त्याच्यामधील हवा नावाचा पदार्थ मल आकाशामध्ये विलीन झाला, करिता मी कीर्तनाला येऊ शकलो नाही. म्हणलं गैबाने पंक्चर मन. पंक्चर म्हणल्यावर कळत असेल तर मैवरील पाषाणाने सच्छिद्र करायची काय गरज आहे. सोप्या पद्धतीत कीर्तन कळत असेल तर माणसानं जास्त अवघड बोलू नये. जुन्या काळातली लोक बघा चलता चलता बोलायची, बरोबर की नाही. सोपं होतं सगळं. आता सगळं हार्ड झालं. आता माणूस असं खात नाही, आता घास वळून खायला लागलं, बरोबर आहे. जुन्या काळात लोक बसून खायची, आता चलता चलता लोक जेवण करायला लागली. जुन्या काळामध्ये लोक काटवटीमध्ये भाकरी करायची, बरोबर आहे की नाही. महिला मंडळ काटवट कळते का तुम्हाला, कशाची असते, लाकडाची, बरोबर. खरं सांगा, काटवटीतल्या भाकरीला चव का परातीतल्या, काटवटीतल्या. का बरं काटवटीतल्या भाकरीला चव, लाकडाची. कोण म्हणलं पाणी मुरत, मळता येते. सगळ्या गोष्टी चूक. काटवटीतल्या भाकरीला चव लागते, परातीतल्या भाकरीला चव लागत नाही. काटवटीतल्या भाकरीला का चव लागते माहितीये का, कारण त्या काटवटीतल्या भाकरीला, काटवटीला महिला मंडळ भाकरी करत असताना पाय ठेवण्यासाठी 2 काना असतात. महिला मंडळ त्या 2 कानावर पाय ठेवतात आणि भाकर करतात. परातीला कान नसतात. कुठूनही फिरून आलेल्या पायाचे 2 अंगठे अगोदर तिच्यात गुंतवावे लागतात आणि नंतर भाकर करावी लागते. कस काय चव लागल त्या भाकरीला, यांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली भाकर तुमच्या ताटात येते. कस काय चव लागेल. ऐका, माझा मुद्दा हा आहे, ज्या माणसाकडे, जी माणसं शरीरानं बलवान असतात ती माणसं कधी कोणाला घाबरत नसतात, बरोबर आहे की नाही. शरीरानं बलवान असलं पाहिजे माणसानं. हा सुंदर नरदेह जगाच्या मालकानं आपल्याला, किती गोड नरदेह हे बघा ना. 2 हात आहेत, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, 2 पाय आहेत आणि याच शरीरामध्ये आवळ्या एवढ्या आकाराचा मेंदू आहे. आणि त्या आवळ्या एवढ्या आकाराच्या मेंदूमध्ये एक बॉबिन फिट केलेली आहे. बॉबिन. बॉबिन हा शब्द तुम्हाला कळण्यासाठी देतो. त्या बॉबिन वरती एक बेल्ट चढवलाय. काय काम करतो तो बेल्ट, आपण दिवसभर काय पाहतो त्याच्यावर चित्रीकरण होतं, आपण दिवसभर काय ऐकतो त्याच्यावर रेकॉर्ड होतं आणि संध्याकाळी झोपताना बटन दाबलं की दिवसभर काय घडलं तो बेल्ट सगळं संध्याकाळी दाखवण्याचा प्रयत्न करतो. मग तो बेल्ट कोणाचा 10 वर्ष चालतो, कोणाचा 20, कोणाचा 40, कोणाचा 70, कोणाचा 100. आमच्या एका पठ्ठ्यानं तर हा बेल्ट 1400 वर्ष चालवला, भंगार होऊन दिला नाही मायबाप. चांगदेव महाराजानं मग एवढा सुंदर नरदेह आपल्याला दिला, याला जपलं पाहिजे. बरीचशी पोरं आजही आम्हाला पाहायला मिळतात, टपरीवर उभा राहून तोंडामध्ये गुटखा टाकून म्हाताऱ्या माणसाची चेष्टा करताना आपल्याला काही पोरं मिळतात. पण त्या पोरांना माझं सांगणं आहे, टपरीवर उभा राहून तोंडामध्ये गुटखा टाकून म्हाताऱ्या माणसाची चेष्टा करण्यापेक्षा पहाटे 5 वाजता उठून व्यायाम करून शरीर तंदुरुस्त बनवा. जीवनामध्ये तुम्ही कधीच अपयशी ठरणार नाही. कधीतरी विचार करा. अहो, शरीरानं बलवान असणं अत्यंत गरजेचं आहे. एक दिवशी मी सासवडचं कीर्तन केलं, जेजुरीला दर्शनाला गेलो. जेजुरीला खंडोबाचं दर्शन घेतलं आणि पायऱ्यावर बसलो. आता त्या खंडोबाचा एक नियम आहे साहेब, तिथं नवीन लग्न झालेलं जोडपं गेलं की बायको खांद्यावर घेऊन 5 पायऱ्या चढावं लागतंय. हा खंडोबाचा नियम आहे. मी आपलं जेजुरीचं दर्शन घेतलं, पायऱ्यावर बसलो. आता तिथं ज्याची शारीरिक सृष्टी शरीरानं जो बलवान होता तो पटकन बायकोला खांद्यावर घ्यायचा आणि 5 पायऱ्या चढायचा. पण तिथं एक जोडपं बघितलं मी 35-55, म्हणजे बाई 55 किलो गडी 35 किलो. मी मनातली मनात म्हणलं, ह्या रामाला काय हे धनुष्य उचलत नाही गाड्या आता. आणि तसलं जोडपं दिसलं की तिथं 4-5 जण पळतच येतात. ते म्हणतात, हे बघा बायको खांद्यावर घ्यावं लागल नाही तर 500 रुपये फाईन फाडावं लागल. ते 35 किलोच तर खालीच बसलं. तेव्हा म्हणला, एवढा मोठा बोजा आपल्याला उचलणं होणार नाही. 500 रुपये द्यायला पॉकेटमध्ये हात घातला, पॉकेट रिकामं होतं. पर्याय शेवटचा एकच उरला, पैसे खिशात नाहीत, बायको उचलावी लागेल. 1-1.5 तास गेला दाजी माझा तिथं. 1-1.5 तास गेला. तसले प्रकरण असल्यावर आपण 2-2 तास बसत असतो, काही अडचण नाही. ऐका, आणि शेवटी त्या पोराचा नाविलाज झाला आणि 35 किलोचं पोरग खाली वाकलं महाराज. कशासाठी? बायको उचलण्यासाठी. आणि हे 55 किलोचं गटुडं त्याच्या अंगावर बसलं महाराज.
माझ्या काळजाच्या ठोक्यात नुसते धडा 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 करत. मी मनातली मनात म्हणलं, अरे काय होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू. एकेकाळचा सुखदेव राजगुरू भगतसिंग तून काय तुझी दयनीय अवस्था झाली म्हणून त्याच्याकडे पाहत बसलो. पण कुठून ताकद आली काय माहिती राव. तासला बुवाच्या घेऊन उठलं राव ते. 3 पायऱ्या चढलं आणि 4थ्या पायरीला वरूनच जगदंबा खाली टाकून दिली. शारीरिक बळ असणं अत्यंत महत्वाचं आहे. तुकोबारायाला लोकांना सांगितलं, तुकोबाराय तुमच्याकडे शारीरिक बळ जास्त झालंय का. तुकोबाराय म्हणले, अरे वेड्यानो, माझ्याकडे शारीरिक बळ जास्त असतं तर मी लोकांच्या हातापाया पडून परमार्थ करायला लावला नसता. मी एका एकाच्या गचुराला धरलं असतं आणि तुळशीची माळ गळ्यात टाकली असती. पण काय करू, तेवढी ताकद आमच्याकडे नाही. काय करू देवा देवा ऐसी नाही शक्ती, ऐसी नाही शक्ती, शक्ती ऐसी नाही शक्ती. काय करू देवा ऐसी नाही शक्ती, ऐसी नाही शक्ती, ऐसी नाही शक्ती. काय करू देवा ऐसी नाही शक्ती, ऐसी नाही शक्ती, ऐसी आज खरंच गायक आणि वादकाकडे बघून मला असं वाटतं कीर्तन सोडतच नाही मी लवकर. एवढे चांगले गायक वादक रोज नाही भेटत आम्हाला महाराज. एवढी चांगली साथ संगत काय रोज मिळते काय. कधी कधी टाळकऱ्यांची साथ इतकी वाईट भेटते त्याच्यापेक्षा कोरोनाची बरी वाटते. खरं सांगतो बाबा. एकदा माझ्या काल्याच्या कीर्तनात मी अभंग घेतला होता. रंगनी रांगत गुलगुला बोलत. काय अभंग. रंगनी रांगत गुलगुला बोलत. पाठीमागचे सगळे म्हणत होते रंगनी रांगत गंगुला बोलत. काय करायचं सांगा. पण आज खूप गोड आहे महाराज. चला ऐका. मग जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमच्याकडे शारीरिक बळ नाही. दुसरा एक विद्वान पंडित उठून उभा राहिला. तो म्हणला, तुकोबाराय अहो तुमच्याकडे शारीरिक बळ नाही, मग तुमच्याकडे बुद्धीचं बळ जास्त झालंय वाटतं. कारण बुद्धीच्या बळावरच तुम्ही म्हणू शकता आम्ही बळीवंत झालो. ज्ञानोबारायानं सांगितलंय, जी माणसं बुद्धिमान असतात ती माणसं प्रचंड विद्वान असतात. अर्थात बुद्धीच्या बळासारखं सर्वश्रेष्ठ बळ जगाच्या बाजारात आपल्याला पाहायला मिळत नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे काकेश्वराज सकळ सेवे, काकेश्वराज सकळ सेवे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे काकेश्वराज सकळ सिद्धी, काकेश्वराज सकळ सिद्धी. नाही तुझे काकेश्वराज सकळ सेवे, काकेश्वराज सकळ सेवे, काकेश्वराज सकळ सेवे. नाही तुझे काकेश्वराज सकळ सिद्धी, काकेश्वराज सकळ सिद्धी, काकेश्वराज बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे आणि एका केशवराजे. अहो बुद्धीच्या बळासारखं सर्वश्रेष्ठ बळ आपल्याला जगाच्या बाजारात पाहायला मिळत नाही. अरे 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 सिस्टम वाली थोडं लक्ष द्या आमच्याकडे. ए सिस्टम वाल्यासाठी टाळ्या नाही वाजवल्या ना आपण. वाजवा बरं एकदा जोरात. म्हणूनच ते जरा थोडा मोकळा ठेवा अजून. एवढा प्लेन नको. ऐका. जी माणसं बुद्धिमान असतात ती माणसं प्रचंड विद्वान असतात. ज्ञानोबाराय म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे आणि एका केशवराजे. अहो बुद्धीच्या बळासारखं सर्वश्रेष्ठ बळ जगाच्या बाजारात आपल्याला पाहायला मिळत नाही. ऐका ऐका ऐका. या भारत देशामध्ये 2 माणसं प्रचंड बुद्धिमान होऊन गेले. एकाचं नाव आहे बिरबल आणि एकाचं नाव आहे अर्जुन. बिरबल किती बुद्धिमान होता माहितीये. बिरबलाच्या जीवनामध्ये बिरबलाच्या बुद्धीचा कधी कोणी अपमान केला नाही.
पण एक दिवशी अकबर बादशहानं असं ठरवलं की बिरबलाचा अपमान करायचा. मग अकबर बादशहानं अष्टप्रधान मंडळ भरवलं, बिरबलाला समोर बोलवलं आणि राजा बिरबला सोबत संवाद करायला लागला. राजा म्हणायला लागला, ए बिरबला. बिरबल म्हणला, जी हुजूर. रात्री मला एक स्वप्न पडलं बघ. बिरबल म्हणला, काय स्वप्न पडलं? अरे आपण दोघं शिकारीला चाललो होतो. बर. शिकारीला जात असताना गप्पा मारायला लागलो. बर. गप्पा मारता मारता समोर 2 खड्डे आले. बर. आपण दोघंही खड्ड्यात पडलो. बर. पण बिरबला, तू ज्या खड्ड्यात पडला ना, तो खड्डा घाणेनं भरलेला होता. मी ज्या खड्ड्यात पडलो ना, तो खड्डा मदानं भरलेला होता. असं कोण म्हणतंय? अकबर बादशाह बिरबलाला म्हणतोय. पण बिरबल हजरजबाबी माणूस. बिरबल म्हणला, राजेसाहेब, काय योगा हो, मला सुद्धा रात्री हे स्वप्न पडलं. आपण दोघं शिकारीला चाललो होतो. शिकारीला जात असताना गप्पा मारायला लागलो. गप्पा मारता मारता समोर 2 खड्डे आले. आपण दोघंही खड्ड्यात पडलो. राजेसाहेब, तुम्ही ज्या खड्ड्यात पडले तो खड्डा मदानच भरलेला होता. मी ज्या खड्ड्यात पडलो तो खड्डा घाणेनच भरलेला होता. पण ऐका ना राजेसाहेब, तुमचं स्वप्न खड्ड्यातच राहिलं, माझं स्वप्न खड्ड्याच्या बाहेर आलं. खड्ड्याच्या बाहेर आल्यावर मी तुम्हाला चाटत होतो आणि तुम्ही मला चाटत होते. काय विद्वान? याच्याही पलीकडे एक अर्जुन बुद्धिमान आहे. हे ऐका लक्षपूर्वक. अर्जुन किती बुद्धिमान आहे माहितीये? महाभारताचं युद्ध ठरलं आणि श्रीकृष्ण परमात्म्याकडे मदत मागण्यासाठी दुर्योधन आणि अर्जुन दोघंही गेले. कोण होता हो दुर्योधन? कोण होता हो अर्जुन? सांगतो तुम्हाला, ऐका. महाभारतामध्ये काशीप्रसाद जयस्वाल नावाची एक व्यक्ती सांगून गेली की भृवक्षत्र नावाचा एक राजा आहे आणि त्या भृवक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. त्या हस्ती नावाच्या पोरानं जे गाव निर्माण केलं त्या गावाचं नाव हस्तिनापूर. त्या गावाचं पहिलं नाव हस्तिनापूर, दुसरं नाव इंद्रप्रस्थनगर, तिसरं नाव योगिनीपुरा, चौथं नाव सिरी, 5वं नाव किला सिरी, 6वं नाव लालकोट, 7वं नाव जहापना, 8वं नाव तुबलकाबाद, 9वं नाव मुबारकबाद, 10वं नाव फिरोजाबाद, 11वं नाव अकबराबाद, 12वं नाव देहली, 13वं नाव चिराग देहली, 14वं नाव दिल्ली आणि 19 फेब्रुवारी 1931 ला इंग्रज अधिकारी व्हाईसराय यानं तिचं नाव ठेवलं नवी दिल्ली. तर दिल्लीची नावं बदलली साहेब, वैभव नाही बदललं. लोकसभेचं स्पीकर ओम बिर्ला जिथं बसतात ना, त्याच्या पाठीमागे एक श्लोक लिहिलेला आहे, धर्मचक्र परिवर्तन आहे. दिल्लीचं तख्त हे धर्माधिष्ठानाची वाट पाहत राहतं. मग तो भृवक्षत्र नावाचा राजा, त्या भृवक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव हस्ती. हस्तीला पुढे एक पोरगा झाला, त्याचं नाव नहुष. नहुषचा पोरगा ययाती, ययातीचा पुरू, पुरूचा कृकन्यम, कृकन्यमचा मतिनार, मतिनारचा सेविनार, सेविनारचा दिविरथ, दिविरथचा आदिरथ, आदिरथचा नवरथ, नवरथचा तपलीचा, तपलीचाचा वृक्ष, वृक्षाचा संवरण, संवरणला पुढे एक मुलगा झाला ज्याचं नाव आहे कुरु. म्हणून त्या घराण्याला आपण कुरुवंश असं म्हणतो. त्यांच्याच कुलामध्ये पुढे एक मुलगा झाला ज्याचं नाव आहे प्रतीक. त्याला 3 मुलं, देवापी, बाल्लिक, शांतनू. देवापी संन्यासी झाला, बाल्लिक महाभारत युद्धामध्ये मेला आणि शांतनू हस्तिनापुराचा राजा झाला. त्या शांतनूला गंगा नदीपासून झालेला आणि वाचलेला एक मुलगा ज्याचं नाव आहे देवव्रत. त्यानं भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं नाव पडलं भीष्माचार्य. त्याची दुसरी बायको, तिचं नाव आहे सत्यवती. तिला 2 मुलं, एकाचं नाव विचित्रवीर आणि दुसऱ्याचं चित्रांगद. त्यांच्याच कुलामध्ये पुढे 2 मुलं झाली, एकाचं नाव पंडू आणि दुसऱ्याचं धृतराष्ट्र. पंडू नावाचा राजा, पंडू नावाच्या राजाला पृथा नावाची एक बायको आहे जिचं नाव आहे कुंती. पण सगळेजण जिचं कुंती नाव आहे, आपण सगळे कुंती म्हणतो, पण तिचं खरं नाव पृथा आहे. तर पृथेला विवाह कालापूर्वी एक मुलगा झाला ज्याचं नाव आहे वसुसेन. आपण सगळेजण त्याला कर्ण असं म्हणतो. आणि विवाह कालाच्या नंतर तिला 3 मुलं झाली, धर्मराज युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. तिची सवत मद्र देशातील एका राजाची मुलगी जिचं नाव आहे माद्री. तिला 2 मुलं, एकाचं नाव नकुल आणि दुसऱ्याचं सहदेव. इकडे धृतराष्ट्र नावाचा राजा, त्याला गांधारी नावाची बायको, तिला 100 पुत्र. 100 कौरव आहेत आणि 5 पांडव आहेत. पांडवांचा सरसेनापती अर्जुन आहे, कौरवांचा सरसेनापती दुर्योधन आहे. दोघंही श्रीकृष्ण परमात्म्याकडे मदत मागायला गेले. देव झोपलेला होता, अर्जुन अगोदर गेला. अर्जुन देवाच्या पायापाशी बसला. दुर्योधन नंतर गेला. दुर्योधन देवाच्या डोक्यापाशी बसला. महिला मंडळ, तुमच्याकडे झोपेतून उठल्यावर पायापासला माणूस अगोदर दिसतो का डोक्यापासला? हो, हा, पायापासला. देव झोपेतून उठला, समोर पाहिलं. अर्जुना कधी आलास? अर्जुनाला प्रश्न विचारला. अर्जुन म्हणला, देवा आत्ताच आलो. पण दुर्योधनाला राग आला. दुर्योधन म्हणला, ए देवा, अरे याच्या अगोदर मी आलोय, मला विचार ना कधी आलास? देव म्हणला, अरे दुर्योधना, जरी अगोदर आलास तरी डोक्यावर बसलास ना, आणि डोक्यावर बसणाऱ्या माणसाची माझ्यापाशी किंमत नाही. म्हणून मी नेहमी कीर्तनात सांगत असतो,
विद्यार्थ्यांना कधी गुरुजींच्या डोक्यावर बसायचं नाही, लेकांना कधी बापाच्या डोक्यावर बसायचं नाही, भक्तांना कधी देवाच्या डोक्यावर बसायचं नाही, आणि बायकोनं कधी ते तुम्ही म्हणा मला चहा प्यायचा कीर्तन झाल्यावर अजून चला ए बघा अर्जुन किती बुद्धिवान आहे. अर्जुनानं देवानं दोघाला समोर बसवलं. अर्जुन आणि दुर्योधनाला विचारलं आलात कशासाठी. दोघंही म्हणले महाभारताचं युद्ध ठरलंय. देव म्हणला मला माहिती आहे. मग ते म्हणले मदत मागायला आलो. देवानं दोघांसमोर दोन विकल्प ठेवले. देव म्हणला एका बाजूनं माझं 56 कोटी यादव सैन्य लढल आणि एका बाजूनं मी एकटा लढल. ज्या बाजूनं मी लढल त्या बाजूनं हातामध्ये शस्त्र घेणार नाही, अस्त्र उचलणार नाही, 4 चांगल्या गोष्टी सांगल. बोल दुर्योधना काय पाहिजे तुला. दुर्योधन म्हणला देवा तू नको मला, तुझं 56 कोटी यादव सैन्य देऊन टाक मला. देवानं 56 कोटी यादव सैन्य दुर्योधनाला देऊन टाकलं. हातामध्ये पान सुपारीचा विडा घेऊन राजदंडाची एक एक पायरी उतरत उतरत मोठ्या मोठ्यानं दुर्योधन हसायला लागला. आता मी जिंकणार, हस्तिनापुराच्या गादीचा मालक मीच होणार असं मोठ्या मोठ्यानं म्हणायला लागला. पण तेवढ्यात देवाची नजर अर्जुनाकडे गेली. अर्जुना तुला काय पाहिजे रे. अर्जुन म्हणला देवा मला काही नको, मला फक्त तू पाहिजे. बघा बर का देव अर्जुनाकडे पाहून हसला. अर्जुन काय म्हणला माहितीये, ए देवा का रे माझ्याकडे पाहून हसला. देव काय म्हणला माहितीये, अर्जुन अरे हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. अर्जुन हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. माखन तो दुर्योधन ले गया, तेरे पास बचा खाली छास. पण तो अर्जुन होता, बुद्धिमान होता. तो म्हणला भगवान जीत तो मेरी ही होगी. अरे भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. अरे भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. अरे माखन से क्या लेना मुझे, माखन चोर है मेरे पास. महाराज एवढ्या बुद्धिवान अर्जुनाच्या परंपरेतले तुकोबराय. तुकोबराय तुमच्याकडं बुद्धीचं बळ जास्त झालंय का. तुकोबराय म्हणतात माझ्याकडे कसली आली हो बुद्धी. अल्प माझी मती म्हणून येतो का कुळती, किंवा मी तवानात अपराधी. कर्महीन मतिमंद बुद्धी. आमची बुद्धी मतिमंद आहे, आमच्याकडे बुद्धीचं बळ नाही. लोक म्हणले तुमच्याकडे बुद्धीचं बळ नाही, मग पैसा जास्त झाला की काय. पैशानं कधी कधी पैसा जास्त झाला माणसं हवेमध्ये असतात. मग तुकोबाराय पैशाचं बळ जास्त झालंय का तुमच्याकडं. तुकोबाराय म्हणतात कसला आलाय पैसा. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, आणि जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखिती. आमच्याकडे पैशाचं बळ नाही, शारीरिक बळ नाही, सत्तेचं बळ नाही. अहो तुकोबाराय तुमच्याकडे कशाचंच बळ नाही, आणि तरी सुद्धा तुम्ही म्हणता आम्ही बळीवंत झालो. ज्ञानोबारायाचा हरिपाठ नाही वाचला तुम्ही. ज्ञानोबाराय म्हणतात बळ असल तरच समाजात पाऊल टाकायचा, बळ असल तरच समाजात बोलायचं, नाही तर समाजात बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. बळेविन शक्ती बोल, बळेविन शक्ती बोल, भावहीन भक्ती, भक्तिहीन मोक्ती, बळेविन शक्ती बोलू नये, बळेविन शक्ती नाही तर तुम्हाला समाजात बोलण्याचा अधिकार नाही. पण तुकोबाराय तुमच्याकडे यातलं कोणतंच बळ नाही, तरी सुद्धा तुम्ही म्हणता आम्ही बळीवंत झालो. कशाच्या जोरावर म्हणता तुकोबाराय. तुकोबाराय म्हणतात अरे वेड्यानो, हे तुमच्याकडे आहे ते प्रापंचिक बळ आहे आणि माझ्याकडे आहे ते पारमार्थिक बळ आहे. कोणतं बळ आहे तुकोबाराय तुमच्याकडं. तुकोबारायनं एक प्रमाण खर्च केलं. तुकोबाराय म्हणतात विवेकासहित वैराग्याचे बळ आणि दगदगीत ज्वाळ अग्नी जैसा. आमच्याकडे वैराग्याचं बळ आहे आणि त्या वैराग्याच्या बळावरच आम्ही बळीवंत झालो. अभंगाचं पहिलं बळी
रेखाचरणापर्यंत मी पोहोचलोय. माझ्याकडे फक्त 20 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे. सगळ्याला विनंती आहे, मोठ्या प्रेमानं भजन करा. भजन झाल्याच्या नंतर राहिल्याची आठवण काढता. फॉर एक्झाम्पल दाखवू तुम्हाला. महिला मंडळ, खरं खरं सांगा, तुम्हाला सगळ्यांना देव आवडतो का नाही? आवडतो. आमच्यापेक्षाही जास्त तुम्हाला देव आवडतो, बरोबर की नाही? बरोबर. तुम्हाला सगळ्यांना वाटतं की देव तुमच्या घरी आला पाहिजे, असं वाटतं ना? तुम्हाला सगळ्यांना वाटतं देव तुमच्या घरी आला पाहिजे. पण असं कधी झालंय का हो? चला बुवा, देव त्याच्या कामात व्यस्त असेल, मग आपणच एखाद दिवशी देवाच्या घरी गेलं पाहिजे. वाटलं का कधी? मान नको हलवू बाई, एकदा गेली का पुन्हा रिटर्न तिकीट नाही तुला. असं कधी वाटत नाही आपल्याला. पण एक सांगू तुम्हाला, थोडं लक्ष द्या. देवाचं नामचिंतन आणि देवाचं भजन केल्याचे नंतर काय परिणाम होतात याचं एक सुंदर उदाहरण तुम्हाला सांगतो, ऐका. बरीचशी लोक देवाला मानत नाहीत. बरीचशी लोक म्हणतात या जगात देव आहे की नाही याच्यावर शंका आहे. बरीचशी लोक त्यांच्यासोबत एखादी वाईट घटना घडली की देवाला दोष देतात. पण त्या लोकांसाठी माझं सांगणं असेल, थोडं लक्षपूर्वक ऐका. या जगात देव आहे, हो 100% आहे. अर्थात त्याला तुमच्या समोर सगुण साकार नाही होता येणार, तुमच्या समोर प्रगट नाही होता येणार. पण संकटाच्या काळी एखाद्या माणसाच्या स्वरूपात तुमच्या संकटात येऊन तुमची मदत करल, तो तुमच्यासाठी देवच असेल. सांगतो तुम्हाला, ऐका. या महाराष्ट्रामध्ये मुंबई सारखं शहर आहे, आणि त्या मुंबई शहरामध्ये एक डॉक्टर होऊन गेले, ज्या डॉक्टरांचं नाव आहे डॉक्टर नीतू मांडके. डॉक्टर नीतू मांडके म्हणजे हृदयरोग तज्ञ माणूस. बाळासाहेब ठाकरेंच्या हृदयावर यशस्वी पद्धतीने शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर म्हणजे डॉक्टर नीतू मांडके. हृदयरोग तज्ञ होता. महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यातली लोक, ज्यांना ज्यांना हृदयरोग होत होता, ती माणसं नीतू मांडकेकडे मुंबईला जायची आणि बरे होऊन घरी माघारी यायची. मुंबईमधून, या महाराष्ट्रामधून नाही तर संपूर्ण भारत देशामधून लोक मुंबईच्या दिशेने प्रवास करायला लागली. ज्यांना ज्यांना हृदयरोग होत होता ती माणसं भारतातून नाही तर आता विदेशातून यायला लागली. अमेरिका, जपान, फ्रान्स, इंग्लंड अशा वेगवेगळ्या देशातली लोक मुंबईच्या दिशेने प्रवास करायला लागली. हृदयरोगी, ज्यांना हृदयरोग होत होता ती माणसं मुंबईला यायची आणि डॉक्टर साहेब नीतू मांडकेंकडे येऊन बरे होऊन घरी माघारी जायची. ही बातमी दिल्ली सरकारला कळाली की नीतू मांडके नावाचे एक सुप्रसिद्ध डॉक्टर आपल्या मुंबई सारख्या शहरामध्ये राहत आहेत. भारत देशाचं नाव संपूर्ण जगभर केलं त्या माणसानं, म्हणून त्यांचा सत्कार आपण केला पाहिजे. म्हणून दिल्ली सरकारने एक पत्र काढलं. त्या पत्रामध्ये लिहिलं, मांडके साहेब, आपलं कार्य फार महान आहे. अहो, आपल्या कार्याची चर्चा संपूर्ण जगभर चाललेली आहे. म्हणून दिल्ली सरकारनं असं ठरवलंय की आपलं कार्य सुंदर असल्यामुळं आपला दिल्ली सरकारनं सत्काराचं आयोजन केलेलं आहे. म्हणून बरोबर उद्या सकाळी 10:30 वाजता सत्काराकडे यावं आणि तुमच्या सत्काराचं वेळेवर मानकरी व्हावं. मांडके साहेबांना पत्र वाचलं. पत्र वाचल्यावर डोळ्यातलं पाणी गालावर आलं. मांडके साहेब मुंबईला राहत होते, सत्कार दिल्लीला होता. पत्र वाचत असताना डोळ्यातलं पाणी गालावर आलं. एवढ्या दिवस झालं मी चांगलं कार्य करतोय, त्या कार्याची पावती माझ्या देशानं माझ्या कामाची दखल घेतली, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. पण मांडके साहेबांच्या जीवनामध्ये एक दुर्गुण होता. मांडके साहेब देवाला कधी मानतच नव्हते. नंतर मानायला लागले, पण पहिले देव त्यांना मान्य नव्हता. उद्या सकाळी 10:30 वाजता सत्कार आहे, म्हणून आज रात्री 9 वाजता मांडके साहेब मुंबईवरून विमानामध्ये बसले. विमान दिल्लीच्या दिशेने उडालं. पण जसं मांडके साहेबांना देव मान्य नव्हता, तसा देवाला सुद्धा साहेबांचा सत्कार मान्य नव्हता. त्या विमानामध्ये काहीतरी बिघाड झाला आणि ते एका आपत्कालीन ठिकाणी विमान उतरवण्यात आलं, लँडिंग करण्यात आलं. जिथं विमान उतरवलं तिथं रात्रीचे 2 वाजलेले. इथून पुढे दिल्लीला जायला किती वेळानं विमान आहे हे विचारण्यासाठी मांडके साहेब चौकशी केंद्राकडे गेले. तपासाअंती कळालं की इथून पुढे दिल्लीला जाण्यासाठी 20 तासानं विमान आहे. 10 तासानं 20 तासानं विमान आहे. मांडके साहेबाच्या लक्षात आलं, रात्रीचे 2 वाजले, मला तर उद्या सकाळी 10:30 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. एवढ्या दिवस झालं मी चांगलं कार्य करतोय, माझ्या कार्याची दखल दिल्ली सरकारनं घेतली, मला निघावं लागेल. बुद्धिवान माणूस होता. भाड्याची गाडी बोलवली. भाड्याच्या गाडीमध्ये मांडके साहेब बसले. त्या गाडीचा वेग वाऱ्याच्या गतीनं दिल्लीच्या दिशेने गाडी धाव घेऊ लागली. परंतु तो सत्कार नियतीला मान्य नव्हता, देवाला मान्य नव्हता. ढगांचा कडकडाट झाला. दो अशा पद्धतीचा पाऊस पडू लागला. त्या पडत्या पावसामध्ये वाऱ्याच्या गतीनं दिल्लीच्या दिशेने गाडी वेगानं चालत होती. पण पुढे नेमका एक अरुंद पूल आला. त्या पुलावरून मांडके साहेबांचा रस्ता चुकला. 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, 25, 50, 100 किलोमीटर चुकीच्या रस्त्याने प्रवास झाला.
पहाटेचे 4:30 वाजले. दिल्ली अजून दिसत नाही. लक्षात आला आपला रस्ता चुकलाय. ड्रायव्हरचा हात दाबला आणि ड्रायव्हरला सांगितलं, ड्रायव्हर दादा, आपला दिल्लीचा रस्ता चुकलेला आहे, गाडीला कुठेतरी ब्रेक लावा, जेणेकरून 1-2 तास आपल्याला तिथं आराम करता येईल. ड्रायव्हरनं रस्त्याच्या बाजूला एक झोपडी पाहिली. झोपडीच्या समोर गाडीला ब्रेक लावला. मांडके साहेब गाडीतून खाली उतरले. या झोपडीमध्ये थांबण्याची आपली व्यवस्था होते का 1-2 तासाची, हे पाहण्यासाठी झोपडीच्या समोर गेले. पहाटेच्या 4:30चा वेळ होता. झोपडीचा दरवाजा वाजवणार तेवढ्यात त्या दरवाजाच्या सांधीमधून आतमध्ये एक दृश्य पाहिलं. दृश्य असं होतं, एक विधवा बाई होती, एक पाळणा बांधलेला होता. त्या पाळण्यामध्ये श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती ठेवलेली होती आणि ती विधवा बाई त्या पाळण्याला झोका देत देत पहाटेचं भजन करत होती. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. नेमकं मांडके साहेबाला ते मान्य नव्हतं, पण नाविलाज होता म्हणून दरवाजा वाजवला. त्या विधवा बाईनं दरवाजा उघडला. विचारलं, कोण आपण? मांडके साहेबांना स्वतःचा परिचय नाही दिला, स्वतःचं नाव नाही सांगितलं. मांडके साहेबांना सांगितलं, ताई, आम्ही निघालो होतो दिल्लीला, रस्ता चुकलो बघा, 1-2 तास सूर्योदय होईपर्यंत तुझ्या घरामध्ये थांबण्याची व्यवस्था होईल का ग? त्या विधवा बाईनं सांगितलं, का नाही होणार साहेब, या घराच्या आतमध्ये. घराच्या आतमध्ये साहेबांना घेतलं, बसायला घोंगडी टाकली. साहेब घोंगडीवर बसले, पाण्याचा तांब्या भरून दिला, साहेबांना पाणी ग्रहण केलं आणि त्या ताईनं सांगितलं, 2 मिनिटं थांबा साहेब, दुसरा चहा टाकते तुम्हाला. चहा टाकला तिनं, पण नामचिंतनाची एवढी वेडी होती, तिला असं वाटलं चहा उकळेपर्यंत पुन्हा देवाचं भजन करू. पुन्हा पाळण्याच्या जवळ गेली, पुन्हा दोरी ओढायला लागली, पुन्हा भजन सुरू झालं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. 5 मिनिटं झालं, 10 मिनिटं झालं, 15 मिनिटं झालं, 20 मिनिटं झालं, भजन सुरूच होतं. अचानक लक्षामध्ये आलं, कोणीतरी बाहेर पाहुणा आलाय, चुलीवर चहा टाकलाय. पटकन पाळण्याच्या समोरची उठली, धावत धावत चुलीकडे गेली. पाहिलं तोपर्यंत चुलीवरचा संपूर्ण चहा जळून गेलेला होता. पुन्हा साहेबांकडे गेली, साहेब 2 मिनिटं थांबा, तुम्हाला दुसरा चहा टाकते. आता मात्र साहेबानं तिला प्रश्न विचारायला सुरू केले. साहेब म्हणायला लागले, ए ताई, माझ्या 2 प्रश्नाची उत्तरं देशील तर मी तुझ्या घरी चहा घेईल, नाही तर निघालो मी इथून. ती म्हणली, ओ साहेब, अहो तुमचा आणि माझा परिचय नाही, तुमचं नाव काय ते तर सांगा. साहेब म्हणले, मी माझं नाव नंतर सांगतो, अगोदर माझ्या प्रश्नाची उत्तरं दे. साहेबांना पहिला प्रश्न विचारला तिला, काग ताई, गेली अर्धा तास झाला मी पाहतोय तू त्या पाळण्याला झोका देतीये, त्या पाळण्यामध्ये नेमकं कोण आहे? त्या ताईच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं आणि ताईनं सांगितलं, साहेब, त्या पाळण्यामध्ये माझा श्रीकृष्ण परमात्मा आहे. साहेब काय म्हणले माहितीये? मांडके साहेब म्हणले, अगं ताई, वेडी आहेस का? या जगामध्ये देवच नाही, कशासाठी तू त्या देवाची भक्ती करते? आता मात्र ताई बोलायला लागली. ताई म्हणली, ओ साहेब, अहो साहेब, तुमचं नाव मला माहित नाही, तुमचं गाव माहित नाही, तुम्ही आलात कुठून, चाललात कुठं, तुम्ही करता काय, तुमचं काम कोणतं, तुम्ही कशासाठी दिल्लीला निघालात, तुमच्याबद्दल मला यत्किंचित काहीच माहित नाही. तरी सुद्धा दुसरा प्रश्न तुम्ही फार सुंदर विचारला. तुम्ही म्हणलात कशासाठी तू या देवाची भक्ती करते, तर ऐका ना साहेब, साहेब बघा ना, साहेब बघा ना, पुढे एक पलंग आहे, पलंग, त्या पलंगावरती माझं 5 वर्षाचं लेकरू आहे ओ साहेब, आणि त्या 5 वर्षाच्या लेकराला हृदय रोग झालाय. असं म्हणतात बुवा, मुंबईला फार मोठा डॉक्टर आहे नीतू मांडके, त्याच्याकडे जाण्यासाठी फार पैसे लागतात, पण ते पैसे माझ्याकडे नाहीत साहेब. साहेब मला माहितीये, या देवाची भक्ती करत असताना हा देव असा एखादा माणूस माझ्याकडे पाठवल की तो माणूस मला घेऊन त्या नीतू मांडकेकडे जाईल. आता मात्र ताईच्या डोळ्यात पाणी आलं, साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं, आणि साहेब काय म्हणले माहितीये? साहेब म्हणले, ए ताई, ए ताई, अगं ज्याच्याकडे गाडी आहे, ज्याच्याकडे बंगला आहे, ज्याच्याकडे माडी आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, ती माणसं नीतू मांडकेला भेटण्यासाठी मुंबईला येतात, पण ज्याच्याकडे एकनिष्ठतेने देवाचं भजन आहे, त्याला भेटण्यासाठी आज मुंबईवरून नीतू मांडके तुझ्या कुटियात हजर आहे. ही नामचिंतनाची ताकद आहे. आपण रोज देवाचं भजन केलं पाहिजे. सगळ्या तरुण पोरांना माझं सांगणं आहे, पोरांनो, बाकी काही करा नाही तर नका करू, पण 3 गोष्टीचा कधी गर्व करू नका: सत्ता, संपत्ती आणि तारुण्य. सत्ता, संपत्ती, तारुण्याचा ज्यानं गर्व केला त्याचा महाभारतामध्ये दुर्योधन झाला. आणि सत्ता, संपत्ती, तारुण्य असून सुद्धा तुकोबारायाचं 2 तास बसून कीर्तन ऐकलं, त्यांचा इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी राजा झाला. कोण होता, कोण छत्रपती शिवाजी राजा? कधीतरी विचार करा. आणि पोरांनो, या वारकरी संप्रदायावर प्रचंड प्रेम करा रे.
कारण आपल्या संप्रदायासारखा सर्वश्रेष्ठ संप्रदाय जगाच्या बाजारात पाहायला मिळणार नाही. कधीतरी बघा, तुमचा हात दुखला तुम्हाला हाताचा आराम करता येतो, पाय दुखला पायाचा आराम करता येतो, डोकं दुखलं डोक्याचा आराम करता येतो, पण तुमचं हृदय दुखलं तुम्हाला हृदयाचा आराम करून चालत नाही. कारण हृदयाने आराम केला की तुमच्या शरीराची राख होते. पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत सगळ्यांना आराम करू द्या, पण हृदयाला कधी आराम करू देऊ नका. कारण हृदयाने आराम केला तर शरीराची राख होईल. जम्मू काश्मीर पासून तर कन्याकुमारी पर्यंत सगळ्यांना आराम करू द्या, पण या भारत देशाचं हृदय म्हणजे महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय. या वारकरी संप्रदायाने कधी आराम करता कामा नये. कारण हृदयाने आराम केला तर शरीराची राख होईल, आणि संप्रदायाने आराम केला तर माझ्या हिंदू संस्कृतीची राख व्हायला वेळ लागणार नाही. आणि पाहिलं तुम्ही परिस्थिती किती भयानक आहे, पाहिली का तुम्ही? ज्या शहरामध्ये राहतो मी त्या शहराचं नाव भिवंडी आहे. मुंबई सारखे आता जी मुंबईमध्ये घडलेली घटना तुम्ही पाहिली असेल, ती शहर शेख नावाची पोरगी उठली आणि म्हणली हम ये सब मुमरा हरा करना चाहते. इथपर्यंत शांत होतं, काही अडचण नाही, पोरगी हे चुकली असेल. पण तो संभाजीनगरचा इम्तियाज जलील मुंबई सारख्या शहरामध्ये येतो आणि तो म्हणतो ये तो बच्ची है, ये तो खाली मुंबई हरा करना चाहती है, हम तो सोचते है पूरा हिंदुस्तान हरा कर दे. त्यावेळेला मला बाळासाहेब ठाकरेंची प्रचंड आठवण आली. का माहितीये? कारण बाळासाहेब ठाकरे मुंबईमध्ये असते आणि हा इम्तियाज जलील येऊन हे स्टेटमेंट त्यानं मुंबईत केलं असतं ना, तो आला असता पायानं, पण ज्या पायावर आला असता ते पाय गळ्यात घेऊन बाळासाहेबांना संभाजीनगरला लावला असता. ही ताकद बाळासाहेबांची होती. कुठे गेला आपला हिंदुत्वाचा? अरे ज्या राजासाठी आपण, ज्या राजानं आपल्यासाठी बलिदान दिलं, त्या छत्रपती संभाजी राजाच्या धर्मामध्ये आपण जगतोय, हिंदू म्हणून जगतोय. हिंदू असल्याचा गर्व बाळगा, कारण आपल्या धर्मा इतका जुना धर्म जगात कुठं मिळणार नाही तुम्हाला. मी कोणत्या धर्माचा विरोधक नाही, सगळ्या धर्माचे माझे मित्र आहेत. मुस्लिम माझे मित्र आहेत, ख्रिश्चन माझे मित्र आहेत, सगळ्या धर्माचे माझे मित्र मंडळी आहेत. एक दिवशी आम्ही बसलो होतो आणि सगळे म्हणले, महाराज तुम्ही रोज हिंदू धर्माबद्दल कीर्तनामध्ये सांगत असता, का हो महाराज तुमच्या धर्माची स्थापना कधी झाली काय माहितीये का? मी म्हणलं माझ्या धर्माची मला माहितीये, तुमच्या धर्माची तुम्हाला माहितीये का? कधी झाली तुमच्या धर्माची सांगा. मग कोणी म्हणलं आमच्या 4 वर्षापूर्वी झाली, कोणी म्हणलं 1000 वर्षापूर्वी झाली, कोणी म्हणलं 1200 वर्षापूर्वी झाली. मी त्यांना सांगितलं, वेडे, अरे वेड्यानो, ज्या दिवशी सृष्टी निर्माण झाली ना त्या दिवशी आमच्या धर्माची स्थापना झालेली आहे. तुम्ही म्हणाल महाराज असं कसं बोलता, पुरावा आहे का? पुरावा 100% आहे. मला तुम्ही सगळेजण सांगा, आपल्या धर्मामध्ये सगळ्यात महत्वाचा देव मानला जातो, त्या देवाचं नाव आहे प्रभू रामचंद्र. बरोबर? प्रभू रामचंद्र. प्रभू रामचंद्राच्या वडिलाचं नाव काय हो? दशरथ. दशरथांचे वडील कोण हो? अजराजा. अजराजाचे नाही सांगता येणार, सांगतो आपल्या धर्माचा इतिहास बघा. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे 4 भावंड आहेत. त्यांच्या वडिलाचं नाव आहे राजा दशरथ. दशरथांचे वडील अजचे नभांग, नभांगचे ययाती, ययातीचे नहुष, नहुषचे अंबरीश, अंबरीशचे प्रशुषु, प्रशुषुचे मरु, मरुचे शिग्रग, शिग्रगचे अग्निवन, अग्निवनचे सुदर्शन, सुदर्शनचे शंखन, शंखनचे प्रौद्ध, प्रौद्धचे रघु, रघुचे कुकुत्स, कुकुत्सचे भगीरथ, भगीरथचे दिलीप, दिलीपचे अंशुमान, अंशुमानचे अस्वन, अस्वनचे सगर, सगरचे असित, असितचे भरत, भरतचे द्रुसंधी, द्रुसंधीचे सुसंधी, सुसंधीचे मानदाता, मानदाताचे युनाश, युनाशचे धुंदुमार, धुंदुमारचे त्रिशंकू, त्रिशंकूचे पृथू, पृथूचे आराणिया, आराणियाचे बाण, बाणचे विकुक्की, विकुक्कीचे कुक्की, कुक्कीचे इक्ष्वाकू, इक्ष्वाकूचे मनु, मनुचे कश्यप, कश्यपचे मरीची आणि मरीचीचे ब्रह्मा. ब्रह्मदेवापासून तर राजा रामापर्यंत आपला धर्म आहे. या धर्माबद्दल एक निष्ठ राहा, ज्या धर्मासाठी माझ्या छत्रपती संभाजी राजानं बलिदान दिलं. अरे माझा सर्जा संभाजी राजा झुकला असता, वाकला असता, नतमस्तक झाला असता, तो ऐशोआराम मात जगला असता. पण नाही झुकला, नाही वाकला, नाही नतमस्तक झाला. का? हिंदू धर्म जोपासायचा होता. अरे काय नव्हता राजाला? आपलेच लोक गद्दार झाले, मुकरब खानानं वेडा टाकला, आणि मुकरब खानानं वेडा टाकल्यावर काटेरी साखळ दंडानं माझ्या राजाला बांधण्यात आलं. अरे सहनच केला असता तर ऐशोआराम मात जगला असता. काटेरी साखळ दंडानं बांधलं तेव्हा किती वेदना झाल्या असतील. 40 दिवस अत्याचार केला माझ्या संभाजी राजावर, 40 दिवस. अरे काटेरी साखळ दंडानं बांधला, उंटाला बांधला, आणि उंट थया थया नाचवायला लागले. अरे धिंड काढली माझ्या राजाची, अंगावरचे कपडे काढून घेतले त्या मुकरब खानानं माझ्या राजाच्या.
गावागावातून गल्ली गल्लीतून वाजत गाजत दिंड निघाली माझ्या राजाची. कोणीतरी यायचं त्या उंटाची शेपटी पिरगळायचं, उंट थया थया नाचायचं, अंगावरची काटेरी सकळदंड टोचायचे, बोचायचे, रक्ताच्या चिळकाने यातनेचा कल्लोळ माजायचा. कोणीतरी यायचं अंगावर थुंकायचं, कोणीतरी यायचं केस उडायचं, कोणीतरी यायचं दाढी ओढायचं, कोणीतरी यायचं नंगी लकलकती तलवार घ्यायचं, संभाजी राजाच्या अंगावर रेषा रेषा उमटवायचं. अरे का सहन केलं हे सगळं? तुमच्या माझ्यासाठीच ना. रक्ताळलेल्या संभाजी राजाला मिठाच्या पाण्याचे गरम पाणी राजांच्या अंगावर ओतायचं. मुकरब खानाच्या समोर जाऊन राजाला उभा ज्या वेळेला केलं होतं ना, त्यावेळेला सर्जा संभाजी राजा एखाद्या हनुमंताला शेंदूर थापावा एवढा रक्ताळलेला, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला संभाजी राजा, पण औरंगजेबाच्या समोर पाठीचा कणा ताटच होता. नाही झुकला औरंगजेबाच्या समोर. औरंगजेब समोर आला आणि काय म्हणला माहितीये? सांबा 5 बरस का था, तब मुझे मिला था तू आगरा में, तब हमने जाने दिया, लेकिन अब नहीं जाने देंगे. देख सारी तरफ फौज खाली मेरी ही है. मृत्यु के तांडव में खड़ा है संबा, तू डर नहीं लगता तुझे? तसा कवी कलश कडाडला. आणि कवी कलश काय म्हणला माहितीये? अरे औरंग क्या बोलते हो तुम? अरे औरंग, हाथी घोड़े तोप तलवारें. अरे औरंग, हाथी घोड़े तोप तलवारें. अरे फौज तो तेरी सारी है, लेकिन जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. धर्मासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली त्यानं. त्या सर्जा संभाजी राजाला विसरून चालणार नाही. धर्माचा गर्व बाळगा. जाता जाता इथं बसलेल्या सगळ्या मुलींसाठी माझं सांगणं असेल, 1-2 मिनिटं वाढेल माझं कीर्तन, वाढू द्या. पण पोरींनो, माझा तुम्हाला संदेश आहे. पोरींनो, जीवनामध्ये 2 गोष्टी पाळा. तुम्ही जास्त परमार्थ करण्याच्या भानगडीत नाही पडल्या तरी चालेल, पण 2 गोष्टी या कीर्तनातून शिकून जा. 1, लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यात पाणी येईल असं कधीच वागू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजात खाली होईल असं कधी पाऊल टाकू नका. हाच तुमचा खरा परमार्थ आहे. त्याच्या पलीकडे काही परमार्थ नाही. प्रत्येक कीर्तनकार येतो आणि आईचं गुणगान गाऊन जातो, पण आमच्या बापाकडे कधी कोणी बघत नाही. संसाराचा खरा कणा म्हणजे बाप आहे, पण बापाचं कौतुक केलेलं कोणी आम्ही जास्त पाहिलं नाही. साने गुरुजींना सुद्धा श्यामची आईच दिसली, श्यामचा बाप नाही दिसला. अरे खरंच बोलायचं म्हणलं खरं तर मुलं खरं बोलण्यासाठी आईची शपथ म्हणतात. बाप शपथ घेण्याच्या सुद्धा लायकीचा पोरांनी ठेवला नाही. अरे संध्याकाळी तुमच्या जेवणाची व्यवस्था करणारी तुमची आई प्रत्येकाच्या लक्षात राहील, पण तुमच्या संपूर्ण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा तुमचा बाप तुम्ही का विसरता? कधीतरी त्या बापाकडे बघा. त्याची विखुरलेली दाढी बघा, त्याचं फाटलेलं बनेल बघा, त्याची तुटलेली चप्पल बघा. अरे तुमचं भविष्य घडवण्यासाठी त्यानं त्याचं संपूर्ण आयुष्य झिजवून घेतलं. त्या बापाला कधीतरी बघा ना. पोरींनो, खरं सांगू तुम्हाला, पोरींनो, तुमच्या बापाची चप्पल तुटली तर त्यानं सुतळेनं चप्पल बांधली, पण तुम्हाला शाळेला जायला 2000 रुपयाची चप्पल घेऊन दिली. पोरींनो, तुमच्या बापाचं बनेल फाटलं तर त्यानं बनेल घेतलं नाही. का? आता माझी पोरगी शिकते, माझा पोरगा शिकतोय ना, माझ्या पोरासाठी मला ड्रेस आणायचा शाळेला. पोरींनो, तुमच्यासारखं प्रेम जगात तुमचा बाप कोणावर करत नाही. तुमचा आयडॉल आहे तुमचा बाप, तुमचा हिरो आहे तुमचा बाप. पोरींनो, खरं सांगेल तुम्हाला, जगाच्या बाजारात तुम्हाला असं वाटत असेल की माझा भाऊ माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतो, चूक. तुम्हाला वाटेल की माझा नवरा माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतो, सगळ्यात मोठी चूक. पोरींनो, तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम कोण करत असेल ना, फक्त तुमचा बाप तुमच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतो. ही गोष्ट प्रत्येक पोरीनं ध्यानात ठेवा. सांगेन मी तुम्हाला पोरींनो, अरे तुमचा बाप कधीच रडत नाही. एकुलत्या एक पोराला वाट लावताना, म्हणजे त्याचा मड वाट लावताना बाप रडला नाही, पण पोरीच्या लग्नामध्ये पोरीला वाट लावताना बाप रडला. लोकांनी विचारलं, ओ दादा, गेल्या वर्षी एकुलता एक पोरगा मेला, त्याला वाट लावताना रडला नाही आणि पोरीला वाट लावताना रडायला लागला. बाप काय म्हणला माहितीये? बाप म्हणला, गेल्या वर्षी मी मेलेला प्रेत वाट लावत होतो, या वर्षी मी जिवंत प्रेत वाट लावतोय, रडू नाही तर काय करू. पोरींनो, तुमच्या बापाचं प्रेम बघायचं तुम्हाला, एक काम करा, एकुलता एक भाऊ सोबत घ्या, कपड्याच्या दुकानामध्ये जा. कपड्याच्या दुकानामध्ये गेल्याच्या नंतर बघा, एकुलता एक भावाच्या कपड्याची किंमत तुमचा बाप दुकानदाराला 10 वेळेस विचारल.
तुमच्या कपड्याची किंमत तुमचा बाप कधीच दुकानदाराला विचारणार नाही. का माहितीये? कारण त्याला माहितीये एक दिवस माझी चिमणी माझं घर सोडून निघून जाणार आहे. पोरींनो, जगात तुमच्या एवढं प्रेम कोणी करत नाही. आणि पोरगी सुद्धा एवढी प्रेम करते बापावर. घरामध्ये नवरा आणि बायकोचं भांडण झालं ना, आई बापाचं भांडण सोडवण्याचं काम 7 वर्षाची पोरगी त्या घरातली जज म्हणून भांडणात उभा राहते. आणि काय म्हणते माहितीये? ए आई, का माझ्या बाबाला बोलते ग? काय चूक आहे का माझ्या बाबाची? बोलू नको माझ्या बाबाला तू उलट. बापाला म्हणते बाबा जाऊ द्या ना, वेडी आपली आई, कुठं नादी लागता तिच्या, तुम्ही तुमच्या कामाला जा. जज होते. 7 आणि 8 वर्षाच्या लेकराला काय कळतं? पण नवरा बायकोच्या भांडणातला निर्णय ती 7 वर्षाची पोरगी करते. इतक्या विरहातल्या प्रसंगाला जर तुमची ही पद्धत असेल तर सर, तुम्हाला मी तर नाही पण देव सुद्धा माफ करणार नाही. झालेले कीर्तन रूपे सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला विराम. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोले रे रे बोले मेरी वा बोले बंदरे नाही विचारिता अधिकार में आपुला तुका मने ज्ञानेश्वरा राखा पाया पे करा ज्ञानदेव श्री गुरुदेव विठ्ठल महाराज की जय. सकाळी बरोबर 6 वाजता फुलाचा कार्यक्रम आहे, तरी सर्वांनी फुलासाठी हजर राहायचे. सकाळी 8 वाजता ज्ञानेश्वरीची सांगता होणार आहे, तरी सर्वांनी इथं मंदिरामध्ये हजर राहा. अच्छे कीर्तनकार हरिभक्तपरायण माऊली महाराज कवटुळे यांनी सुंदर अशी सेवा केली, त्याबद्दल शंभूखेड ग्रामस्थातर्फे त्यांचं मनपूर्वक आभार. उद्याचे कीर्तनकार हरिभक्तपरायण श्यामसुंदरजी महाराज ढवळे यांची सुंदर सेवा होणार आहे, तरी गावातील सर्व भावी भक्तांनी या कीर्तन श्रवणाचा लाभ घ्या. धन्यवाद. सकाळी